नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवम पवार आणि आपण बघतोय स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे व्हेरी IMP प्रश्न आणि आजचा भाग आहे भाग क्रमांक 14वा। याआधी आपले एकूण 13 भाग झालेले आहे मित्रांनो आणि ते सर्व आपल्या चॅनलला अवेलेबल आहे। तेव्हा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचा योग्य फायदा होईल। मित्रहो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत जरूर शेअर करा। तेव्हा बघूया आजचा पहिला प्रश्न क्रमांक 1। वनस्पती तेलाचे क्षपन केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते, या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते? बघा मित्रहो, वनस्पती तेलाचे क्षपन केले की म्हणजेच वनस्पती तेलाचे क्षपन करून आपल्याला काय मिळते तर वनस्पती तूप मिळते आणि या रिॲक्शनमध्ये किंवा या अभिक्रियेमध्ये कोणते पदार्थ उत्प्रेरक म्हणून आपण वापरतो किंवा कार्य करते तर त्याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 रेनी निकेल नावाचे उत्प्रेरक आपण वनस्पती तेलापासून वनस्पती तूप बनवताना वापरत असतो। प्रश्न क्रमांक 2 बघा, खालील योग्य विधान किंवा विधाने निवडा। बघा, अविधान आहे जास्त वास येणारे इथाइल मरकॅप्टन कशामध्ये यूज करतात तर LPG मध्ये मिसळण्यात येते। विधान 2 आहे तो गॅस गळती शोधतो। तर मित्रहो, हे दोन्ही विधाने इथे बरोबर आहे, तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अ व ब दोन्ही योग्य। बघा मित्रहो, आपल्या सर्वांना माहीत आहे LPG मध्ये काय काय असतं तर LPG मध्ये मुख्य 2 प्रकारचे गॅस असतात, एक असतो प्रोपेन आणि एक असतो ब्युटेन। आणि हे दोन्ही बी गॅस हे वासहीन असतात, या गॅसना वास नसतो। म्हणून जर LPG गॅस लीक झाला तर तो कसा शोधता येईल किंवा ओळखायला कसा येईल, म्हणून त्यामध्ये वास येणारा इथाइल मरकॅप्टन हा गॅस मिसळला जातो आणि म्हणून आपल्याला गॅस गळती शोधताना मदत होते। तेव्हा आपले इथले दोन्ही विधाने बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 3 बघा, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे डॉक्टर रखमाबाई राऊत, पर्याय क्रमांक 2 आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी, पर्याय क्रमांक 3 आहे काशीबाई कानिटकर, पर्याय क्रमांक 4 आहे उषा मेहता। बघा मित्रो, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आपण आनंदीबाई जोशी यांना ओळखतो। पर्याय क्रमांक 2 आपले इथे बरोबर होईल। परंतु मित्रहो, आनंदीबाई जोशी ह्या जरी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर असतील पण त्यांना डॉक्टर म्हणून सेवा देता आली नव्हती। त्यांची डॉक्टरकी पदवी घेऊन जेव्हा ते भारत देशात परत येत होते तेव्हा त्यानंतर लगेच त्यांचा मृत्यू झाला, म्हणून त्या डॉक्टर म्हणून सेवा देऊ शकल्या नाही। परंतु डॉक्टर म्हणून सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ह्या डॉक्टर रखमाबाई राऊत ठरतील। सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर म्हटलं तर उत्तर होईल रखमाबाई राऊत, परंतु पहिल्या महिला डॉक्टर भारतातील म्हटले तर त्या होतील डॉक्टर आनंदीबाई जोशी। प्रश्न क्रमांक 4 बघा, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे घोषवाक्य कोणत्या सामाजिक संघटनेचे होते? सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे घोषवाक्य कोणत्या सामाजिक संघटनेचे होते? तर याचे योग्य उत्तर होईल मित्रहो पर्याय क्रमांक 4 सत्यशोधक समाज। आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती तर महात्मा फुले
कधी केली होती तर 24 सप्टेंबर 1873मध्ये ब्राह्मो समाज यांचे संस्थापक होते आपले राजा राममोहन राय. आणि कधी स्थापना झाली ब्राह्मो समाजाची तर 1828मध्ये परमहंस मंडळीची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली असून त्यांची स्थापना झाली होती 1897मध्ये. आणि प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कधी केली होती तर ते 1867मध्ये. येथे आपल्याला सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे घोषवाक्य कोणत्या सामाजिक संघटनेचे होते तर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक 5 खालील कोणते व्यवसाय हे अर्थशास्त्राच्या प्राथमिक क्षेत्रात येत नाही. पर्याय क्रमांक 1 आहे शेती, पर्याय क्रमांक 2 आहे मासेमारी, पर्याय क्रमांक 3 आहे वस्तूचे उत्पादन, पर्याय क्रमांक 4 आहे खाणकाम. खालीलपैकी कोणते व्यवसाय हे अर्थशास्त्राच्या प्राथमिक क्षेत्रात येत नाही. तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 वस्तूचे उत्पादन. बघा, शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी व्यवसाय हे प्राथमिक क्षेत्रात येतात, परंतु वस्तूचे उत्पादन हे अर्थशास्त्रातील द्वितीय क्षेत्रात येतात. तेव्हा आपलं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 वस्तूचे उत्पादन. द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग आणि तृतीय क्षेत्रामध्ये सेवा आणि चतुर्थ क्षेत्रामध्ये जे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार किंवा शोध हे येतात. मित्रहो, इथे आपल्याला फक्त प्राथमिक क्षेत्राबद्दल विचारले होते, म्हणून शेती, मासेमारी आणि खाणकाम हे प्राथमिक क्षेत्र आहे, वस्तूचे उत्पादन हे द्वितीय क्षेत्र आहे. योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6 बघा, भारतामध्ये हरित क्रांती कधी घडून आली. बघा, तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 1966 ते 1969 या योजना सुट्टीच्या काळात. आपणा सर्वांना माहीत आहे मित्रहो की पंचवार्षिक योजना पहिली, दुसरी आणि तिसरी झाल्यानंतर 3 वर्षाचा योजना सुट्टीचा काळ होता आणि याच योजना सुट्टीच्या काळामध्ये हरित क्रांती घडून आली आहे. तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7 महाराष्ट्र सरकारने कोणत्या विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याचा निर्णय घेतला आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे कोणत्या विमानतळाला नाव दिले आहे तर याचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 लोहगाव पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न क्रमांक 8 बघा, साऊथ बॅटन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे. पर्याय क्रमांक 1 आहे अंदमान आणि निकोबार, पर्याय क्रमांक 2 जम्मू आणि काश्मीर, पर्याय क्रमांक 3 दादरा नगर हवेली आणि पर्याय क्रमांक 4 आहे चंदीगड. तर साऊथ बॅटन राष्ट्रीय उद्यान मित्र हो ते आहे अंदमान आणि निकोबार बेटामध्ये. योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न 9 बघा, बॉक्साईट धातू खालील कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही. कोणता धातू? बॉक्साईट. आणि या बॉक्साईट धातूपासून काय बनवले जाते तर ॲल्युमिनियम. या बॉक्साईट धातूपासून ॲल्युमिनियम मिळवले जाते मित्र हो. आणि बॉक्साईट धातू महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळत नाही असा प्रश्न आहे. बघा, रत्नागिरीमध्ये आढळतो, कोल्हापूरमध्ये पण आढळतो, सिंधुदुर्गमध्ये पण आढळतो, हिंगोली जिल्ह्यामध्ये बॉक्साईट आढळत नाही. तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3
हिंगोली. खरं तर बॉक्साईट धातू हा मित्र कोकण पट्टा प्लस कोल्हापूरपर्यंत याचे खनिज साठे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. तेव्हा कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये बॉक्साईट आढळतो आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पण बॉक्साईटचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 10 बघा. रिकामी जागाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रसिद्ध चित्रपट स्टार म्हणून घोषित केले आहे किंवा ओळखले आहे. तर कोणाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने भारतातील प्रसिद्ध चित्रपट स्टार म्हणून ओळखले आहे? तर याचे योग्य उत्तर होईल मित्र पर्याय क्रमांक 3 चिरंजीवी. चिरंजीवीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने भारतातील चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रसिद्ध चित्रपट स्टार म्हणून ओळखले आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा. संविधानातील सरनामामध्ये खालील कोणता शब्द आधी येतो? बघा मित्रो, तर याचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 न्याय. प्रश्न क्रमांक 12 बघा. एक ठराविक रक्कम ABC आणि Dला 5/2, 2/4, 4/3 मध्ये वाटायची आहे. जर Cला Dपेक्षा 1000 रुपये जास्त मिळत असेल तर Bचा हिस्सा किती? बघा मित्र, AB आणि CDचा प्रमाण दिलं आहे, त्यांच्या नफ्यातील प्रमाण किंवा वाट्याचा प्रमाण दिला आहे आणि C आणि D मधला फरक आहे 1000 रुपये आणि त्यांचा प्रमाणातला फरक आहे C आणि D मधला 1चा. बघा, C साठी आहे 4 आणि D साठी आहे 3, म्हणजे Cला Dपेक्षा 1000 रुपये जास्त, म्हणजे इथे प्रमाणात 1चा फरक आहे. 1चा फरक म्हणजेच 1000 रुपये. म्हणजे याचा अर्थ काय होईल? बघा, A साठी प्रमाण आहे 5, म्हणजे Aला होईल 5000. Bचं प्रमाण आहे 2, 2ला होईल 2 गुणिले 1000 म्हणजे 2000. Cला होईल 4 म्हणजे 4000 आणि Dला होईल 3 म्हणजे 3000. आपल्याला Bचा हिस्सा विचारला आहे. B साठी आहे 2, 2 म्हणजे 2000. तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 2000. प्रश्न क्रमांक 13 बघा. एका सपाट जमिनीवर एका पॉईंटवरून टावरच्या उंचीचा कोन 30 डिग्री होत आहे आणि त्या टावरची जमिनीपासून एकूण उंची 100 मीटर आहे. तर त्या पॉईंटपासून टावरच्या पायथ्याशी एकूण लांबी किती? बघा, इथे तो पॉईंट आहे आणि हा टावर, आणि या पॉईंटपासून टावरच्या वरच्या टोकापर्यंत जो हा अँगल आहे हा बनतो आहे म्हणते 30 डिग्रीचा आणि या टावरची उंची आहे 100 आणि आपल्याला विचारलं आहे या पॉईंटपासून, याला म्हणूया P पॉईंट, या पॉईंटपासून टावरचा पायथा म्हणजे इथे याला आपण Q नाव देऊ. PQची लांबी विचारली आहे मित्र, त्याला आपण X म्हणूया. बघा, हा इथे काटकोन त्रिकोण बनला आणि इथे आपल्याला टॅनचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. तेव्हा बघा, टॅन 30 बरोबर होते 1/√3 आणि टॅन 30 आणि टॅनचा फॉर्म्युला असतो समोरची बाजू किती आहे 100 भागिला लगतची बाजू किती आहे तर x, म्हणजेच 100 भागिला x. आणि हे सॉल्व केल्यानंतर बघा इथे
1/√3 बरोबर 100 भागिला x. मग x काय होईल √3 गुणिला 100 आणि √3 म्हणजेच वर्गमुळात 3 याची व्हॅल्यू असतं 1.73 जवळपास आणि गुणिला 100. 1.73ला 100ने गुणले असता उत्तर येणार 173. तेव्हा योग्य उत्तर होईल 173 मीटर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 14वा बघा. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 50 मीटर आहे. जर बागेच्या कडेने 4 पदरी ताराचे कंपाऊंड करण्यासाठी 10 रुपये प्रति मीटर भावाने किती खर्च येईल? बघा, एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाचा व्यास आहे 50 मीटर आणि या वर्तुळाकृती मैदानाला 4 पदरी तार कंपाऊंड करायचे मित्रो. तर पहिल्यांदा किती तार लागेल हे आपण काढून घेऊया. म्हणजेच या वर्तुळाचा आपल्याला सुरुवातीला परीघ काढावा लागेल. वर्तुळाचे परीघ याचं सूत्र आहे पाय डी किंवा 2 पाय आर. 2 पाय आर म्हणजे 2 पाय, आर म्हणजे रेडियस किंवा त्रिज्या. इथे आपल्याला व्यास दिला आहे म्हणजे डी म्हणजे पाय डी असतो. हे झाला परीघ आणि पाय डी. पायची व्हॅल्यू किती असते मित्रो? ती असते 3.14. गुणिला डी किती आहे? डी आहे 50. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे, परंतु आपल्याला 4 पदरी कंपाऊंड करायचं आहे. म्हणजे एकदा परीघ घेऊन एक पदर होईल. असे कितीदा परीघ घ्यावं लागेल? 4दा. म्हणजे सरळ सरळ मी याला 4ने गुणतो आणि 4ने गुणल्यानंतर बघा काय होणार. 3.14 गुणिला 50 गुणिला 4. 50 गुणिला 4 किती होतात? 200. 200 गुणिला 3.14 म्हणजेच हे होतात 628 मीटर. 628 मीटर तार लागेल मित्र हो 4 पदर कंपाऊंड करण्यासाठी. परंतु 1 मीटर तारेचा भाव आहे 10 रुपये. तर 628 मीटर तारेसाठी किती खर्च येणार? तर गुणिला 10 रुपये म्हणजेच एकूण खर्च किती झाला? 6280 रुपये. तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न 15वा रिझनिंगवरचा आहे मित्र. बघा, एक मालिका दिली आहे आणि म्हटलं आहे वरील मालिकेमध्ये डावीकडून 8वे पद व उजवीकडून 7वे पद या दरम्यान बरोबर मध्ये असलेले पद कोणते? बघा, डावी बाजू म्हणजे ही आणि उजवी बाजू म्हणजे ही. डावीकडून 8वे पद बघा 1 2 3 4 5 6 7 8. हे जे 6 आहेत मित्र हे आहे 8वे पद आणि इकडून 7 पद बघा 1 2 3 4 5 6 7. हे जो अँडचा चिन्ह आहे ना तो 7वा पद आणि 6 आणि हा अँडचा चिन्ह याच्या दरम्यान बरोबर मध्ये असलेला चिन्ह किंवा पद कोणते? तर बघा 6 नंतर आर, नंतर आहे पर्सेंटेजचं चिन्ह, नंतर आहे यस आणि इकडून अँडकडून पण एक आहे जे, नंतर आहे व्ही आणि तिसरे आहे यस आणि 6कडून सुद्धा आर आणि पर्सेंटेज नंतर तिसरे आहे यस. म्हणजेच 6 आणि अँडच्या चिन्ह दरम्यान बरोबर मध्ये कोणते पद येणार? तर ते येणार मित्र यस. तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. इथेच आपले आजचे 15 क्वेश्चन संपले आहे मित्र. व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा
आपल्या मित्रांना शेअर करा व आपल्या चॅनलला येणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. तेव्हा इथेच थांबूया. थँक्यू मित्रो, थँक्यू सो मच.